साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड. स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत मोठा निर्णय. एका व्यक्तीला 2 किलो साखर दिली जाते आहे. साखरेच्या किमती वाढताना दिसत आहेत. दिवाळीपूर्वी साखर 100 पार जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये साखर खरेदीवर लोकांनी भर दिला आहे. त्यातच आता सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्याबाहेर साखरेसाठी सभासद शेतकऱ्यांची मोठी गर्दी वाढताना दिसत आहे. साखरेच्या दरात वाढ झाल्याने साखर खरेदीसाठी सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरात सभासदांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून एका सभासद शेतकऱ्याला 50 किलो साखर देण्यात येते आहे. विशेष म्हणजे 27 रुपये प्रति किलो ही साखर दिली जाते. साखरेचे दर वाढल्यामुळे काही काळ साखर वाटप बंद ठेवण्यात आले होते. अचानक साखर वाटप सुरू झाल्याची माहिती मिळताच सभासद शेतकऱ्यांनी कारखाना परिसरात मोठ्या संख्येनं गर्दी केली. पहिल्यांदाच अशी गर्दी कारखान्याबाहेर शेतकरी सदस्यांनी केल्याचं बघायला मिळते. सिद्धेश्वर कारखान्याबाहेर साखरेसाठी सभासद शेतकऱ्यांची मोठी गर्दी होते. किराणा दुकान, मार्ट, डीमार्ट अशा सर्वच ठिकाणी साखरेसाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. बुलढाण्यात स्मार्ट बाजारात साखर 66 रुपये किलो मिळते आहे. साखर खरेदीवर निर्बंध घालण्यात आली आहे. स्मार्ट बाजारात दिली जाते प्रति व्यक्ती 1 किलो किंवा 2 किलो साखर. दिवसेंदिवस साखरेच्या वाढत्या किमती, संभाव्य साखर टंचाईची शक्यता लक्षात घेता बुलढाण्यातील खामगाव येथील स्मार्ट बाजार मॉलमध्ये प्रति व्यक्ती 1 किंवा 2 किलो साखर दिली जाते आहे. माझं नाव नारायण गायकवाड. देगावला आमचं शेत आहे. तिथं आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून उभा आहे इथं. आता आम्ही 3 महिन्यापूर्वी साखर घेतली ते 2 मिनिटात साखर मिळाली होती. आता साखरेचे भाव वाढल्यामुळं एवढी गर्दी शेतकऱ्यांची झालेली आहे. काय भाव आहे इथं? भाव काय बाहेर भाव आहे? आता इथं 27 रुपये भाव आहे आणि बाहेर 70च्या पुढं भाव गेलेला आहे. 100पर्यंत जाण्याची शक्यता आहे असं पेपरला बातमी आलेली आहे. म्हणून आलो. मग घरात मुलं वगैरे नाही आहेत का? तुम्ही आला त्या वयात? नाही, मुलगा आहे. मी राहणारा पुण्याचा आहे आणि शेती देगावला आहे. त्याच्यामुळे मी नेहमी इथं मी स्वतःच येत असतो. एवढी गर्दी होईल असं वाटलं नाही आहे. इथं पाहिलं तर एवढी गर्दी की बस झाल्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.